शाळेतील कर्मचाऱ्याचा पगार सुरू करण्यासाठी फादर यांनी 3 लाख रुपयांची लाच घेताना लाचलुचपत विभागाच्या अधिकाऱ्यांनी रंगेहात पकडल्याचे भारतरत्न मदर टेरेसा इंग्लिश स्कूलमध्ये चर्चेला उधाण आले आहे। सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार 30 वर्षीय तक्रारदार हे अनुकंपा तत्वावर संस्थेच्या शाळेत नोकरीस लागलेले असून त्यांचा पगार सुरू करण्यासाठी शालार्थ प्रणालीप्रमाणे नाव समाविष्ट करण्यासाठी प्रस्ताव तयार करून पाठवण्याकरता 3 लाख रुपये लाचेची मागणी सेंट फ्रान्सिन डिलेस एज्युकेशन सोसायटी छत्रपती संभाजीनगरचे सचिव फादर विल्फ्रेड मार्टिन साल्ढाणा वय 75 वर्ष राहणार भारतरत्न मदर टेरेसा इंग्लिश स्कूल गंगापूर यांनी 10 ऑक्टोबर रोजी मागणी केली होती। आज 12 डिसेंबर रोजी तक्रारदार यांनी पंचसाक्षीदार समक्ष 3 लाख रुपये लाच रक्कम सचिव कार्यालयात भारतरत्न मदर टेरेसा इंग्लिश स्कूल गंगापूर तालुका गंगापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर येथील कार्यालयात स्वीकारली। लाच स्वीकारली असता त्यांना ताब्यात घेण्यात आले असून पोलीस स्टेशन गंगापूर येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे। ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक कसंदीप आटोळे, अपर पोलीस अधीक्षक मुकुंद आघाव, उप अधीक्षक सुरेश नाईक नवरे यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा अधिकारी पोलीस निरीक्षक अमोल धस, सहाय्यक अधिकारी पोलीस निरीक्षक विजयमाला चव्हाण, युवराज हिवाळे, पोम जिवडे, CN बागुल आदींनी ही कारवाई केली। आवाज जनतेचा न्यूजसाठी प्रतिनिधी सुनील जिंजुर्डे। करायचं आहे लाईव्ह कार्यक्रम किंवा आहे कसले आंदोलन, जनसामान्यपर्यंत पोहोचेल आपला हक्काचा आवाज, आवाज जनतेचा। बातमी व जाहिरातीसाठी संपर्क करा स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर।